पंतप्रधानांनी सुद्धा निवडणुकीमध्ये हा शब्द दिला होता, कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे। आम्ही शेतकऱ्यांना तुमचा 7/12 कोरा करू हा शब्द सरकारचा आहे। त्यानं 7/12 कोराच केला पाहिजे। सगळे कर्जे अनैतिक आहेत। आणि पहिल्यांदा सांगितलं की 7/12 कोरा करू म्हटले। शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला, आम्ही मतदान दिलं तुम्हाला, सरकार बनलं तुमचं, आणि त्याला म्हणजे दर्जा खालच्या दर्जा एकदम म्हणजे 50,000 जाहीर झाले। सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे। सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, तर स्पष्ट मत आहे आमचं। मुळात सरकारच फसवं आहे। शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सगळ्या फसव्या घोषणा आणि अंमल मात्र शून्य आहे। आणि पहिल्यांदा सांगितलं की 7/12 कोरा करू म्हटले। शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला, आम्ही मतदान दिलं तुम्हाला, सरकार बनलं तुमचं, आणि आता कुठं 2 लाख, त्याच्यात बी 1000 निकष, 1000 चाळण्या लावल्या। आणि प्रामाणिकपणे जेनं शेतकऱ्यानं चालू बाकी केली, सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याला म्हणजे दर्जा खालच्या दर्जा एकदम म्हणजे 50,000 जाहीर झाले। म्हणजे चालू बाकी करणाऱ्याला आमचं सरळ मत असं आहे की थकीतवाला कर्जदार असेल का चालू बाकीदार असेल, दोन्हीला समान न्याय पाहिजे। आणि कर्ज जर वाढलं असेल तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलंय। सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे। त्यानं 7/12 कोराच केला पाहिजे। सगळे कर्जे अनैतिक आहेत। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे। कर्जमाफीला आम्ही अजिबात सहमत नाही आहे। कारण सरकार बोललं होतं की आम्ही शेतकऱ्यांना तुमचा 7/12 कोरा करू हा शब्द सरकारचा आहे। एवढंच नाही, पंतप्रधानांनी सुद्धा निवडणुकीमध्ये हा शब्द दिला होता। आणि आता सरकार झालं, बहुमतानं निवडून आलं, आणि त्यांनी शब्द फिरवलाय। म्हणजे हे सरकार जे आहे ना, हे चुकीच्या धोरणावर चालायला लागले। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे। सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, तर स्पष्ट मत आहे आमचं।